भाजपकडनं नार्वेकर कुटुंबातल्या 3 जणांना उमेदवारी देण्यात आल्याचं आता समोर आलेलं होतं। मकरंद नार्वेकर, हर्षिता नार्वेकर यांच्या नावाचा त्यात समावेश होता आणि कुठेतरी याच मुद्द्यावरनं अनेकांनी या सगळ्या मुद्द्यावर लक्ष देखील केलेलं होतं। मात्र हर्षिता नार्वेकर यांच्या सोबत आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी संवाद साधला। काय नेमकं हर्षिता नार्वेकर म्हणतायत आपण पाहूया। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे आणि आपण मुंबईच्या दुसऱ्या डोकाला आलो आहोत, अर्थात कुलाबा विधानसभेमध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी नार्वेकर कुटुंबातून तब्बल 3 जण आता उमेदवारी अर्ज आज भरणार आहेत। त्यामध्ये एक माजी नगरसेविका हर्षिता नार्वेकर आपल्या सोबत आहेत। मॅडम, सर्वात पहिला आरोपावरती प्रश्न विचारतो। विरोधक आरोप करतायत पार्टी विथ डिफरन्स बोलणाऱ्या भाजपमध्ये एका कुटुंबात 3 तिकीटं का देण्यात आली आहेत, त्यामध्ये एक तुमचाही समावेश आहे। पहिलं तर मी आपले पार्टीचे लीडरशिपचा थँक्यू म्हणणार आहे, आभार मानणार, कारण त्याने आम्हाला योग्य समजलं। माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि अमित साटमजीने आम्हाला हे संधी दिली, पहिलं तर त्याचं धन्यवाद। पण त्याने असं म्हणून नाही दिलंय की परिवार आहेत, आम्ही सक्षम काम करतो इकडे, रोजचे कार्य आहेत आमचे। आम्ही 4 वर्ष कार्यकाल नव्हता तरी आम्ही रोजचं काम करतोय, म्हणून आम्हाला संधी दिली आहे। यासाठी नाही की आम्ही परिवारमध्ये आम्ही टीम म्हणून रोज काम करतो आणि सगळं कोलाबा ए वॉर्डमध्ये पूर्ण काम करतो, असं सीमांकन बघून करत नाही, म्हणून त्याने आम्हाला ही संधी दिली। मला असं वाटत नाही, इकडे मला तरी भाजपा कार्यकर्ते जे आहे खूप सक्षम आहे, त्यांचं काम इकडे खूप चांगल्या परीने चाललंय। इनफॅक्ट आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जे आहे राहुल नार्वेकरजी, ते इकडे स्थानिक आमदार आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली खूपच विकास कामं झालेली आहे ऑलरेडी आणि खूप करायची संधी पण मिळेल आता म्युनिसिपल बीएमसीच्या ह्याच्यात। तर इकडची मुद्दे बेसिकली ह्या एकदम टुरिस्ट एरियामुळे, हेड ऑफिसेस असल्यामुळे खूप लोकांच्या खूप संख्या येते इकडे, तर त्यांच्यासाठी ऑफकोर्स पेडेस्ट्रियनायझेशन प्रायमरी हे राहील। कॅमेरामॅन अनिकेतसह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।